मी दारू घेत होतो आणि मी सोडली होती आणि मी परत घ्यायला लागलो, याचा अर्थ आय एम अ फेलियर असं न धरता इट इज ओके, तुम्हाला रिअलायझेशन आहे, तुम्ही सोडू शकता, आपण परत ट्राय करूया. हा जो विश्वास असतो ना, हा जेव्हा काउन्सिलरकडून दिला जातो, फॅमिलीची काउन्सिलिंग केली जाते की फॅमिलीने त्याला सारखं तुला काय तू नुसतं पिऊन पडलेला अशा प्रकारचं अप्रोच न ठेवता थोडंसं सपोर्ट त्याला त्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये देणं. म्हणजे जर मी उदाहरण घ्यायचं झालं, तुमच्यासमोर 2 इंजिनियर्स किंवा 2 डॉक्टर्स आहेत. एकाला वारंवार सर्दी होते, दुसऱ्याला नाही होत. सर्दी वारंवार झाल्याने होत असल्याने तो डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर किंवा तो इंजिनियर दुसऱ्या इंजिनियर पेक्षा कमी इंटेलिजंट किंवा जास्त इंटेलिजंट होतो का? आपण लगेच म्हणू की या 2 वेगळ्या गोष्टी आहे. तो त्याची समज, त्याचा इंटेलिजन्स हा वेगळा भाग आहे, त्याला वेगळी वारंवार सर्दी होते हा वेगळा भाग आहे, आपण लगेच बोलू ना असं. तशाच प्रकारे एखादा व्यक्ती नशामध्ये जाणं, याच्या बाबतीत फॅमिलीचा अप्रोच चेंज करायला लागतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा काउन्सिलिंगमधून केल्या जातात तर त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह आउटकम निघून येतो त्यातल्या. आणि रिलॅप्स होऊ शकतो हे त्याचबरोबरीने आपल्याला सुद्धा मनात डोक्यात ठेवायला लागतं.